हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्व? तुमचं माझ्या विधी लाईफ मालवणी फूडचे यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आमच्या परसवातील ही अळूची पाने आहे, अळूची झाडं आहेत. तर मी आज अळूवडे बनवणार आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अळूच्या पानांची अळूवड्याची रेसिपी. तुम्हाला माहिती आहे का, अळूचे फायदे तुम्हाला माहिती असतीलच, तरीही मी तुम्हाला सांगते की अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर असते. अळूची पाने व्हिटॅमिन ए, बी आणि सी यांचा मोठा स्रोत आहे. नजर चांगली होण्यासाठी अळूच्या पानांपासून बनविलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात. पचनासंबंधीचे विविध विकार, सांधेदुखी दूर करण्यासाठी अळूची भाजी किंवा वड्या खातात. अळूच्या पानांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अळू आवर्जून खा. अळूची पाने आणि कंद यामध्ये असणाऱ्या पदार्थांमुळे कशाचीही ॲलर्जी होत नाही, त्यामुळे आजारी माणसांनाही अळू खाण्याचा सल्ला दिला जातो. चला तर मग आज आपण सुरुवात करत आहोत अळूवडे बनवण्यासाठी. सुरुवातीला आपण अळूची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याचे देठ कापून घ्यायचे. तर या ठिकाणी अळूवडे बनवण्यासाठी आपण बॅटर तयार करणार आहोत. तर या ठिकाणी 2 वाट्या बेसन मी इथे घेतला आहे. त्यामध्ये फक्त लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घ्यायची 2 चमचे. त्यानंतर लाल तिखट मसाला 2 चमचे टाकून घ्यायचा, जो की घरगुती लाल मसाला आहे आमचा, मालवणी मसाला. त्याच्यानंतर पाव चमचा धने पावडर टाकून घ्या. त्यानंतर सफेद तीळ मी या ठिकाणी ॲड करत आहे 2 ते 3 चमचे. शक्यतो सफेद तीळच वापरा, काळे तिळाचा वापर करू नका. त्यानंतर यामध्ये कोकमचा आगळ इथे मी 2 चमचे टाकून घेत आहे. यानंतर मी चवीपुरतं मीठ टाकून घेत आहे. थोडं थोडं पाणी ॲड करून हे मिश्रण किंवा हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. बॅटर हे अळूवड्यासाठी लागणारं बॅटर हे नेहमी जाडसरच ठेवा, जास्त पातळ करू नका. आता यामध्ये चवीपुरतं गूळ टाकून घेऊयात. आता यामध्ये ओल्या नारळाचं खोबरं थोडंसं आणि कोथिंबीर टाकून घेऊया.
यामध्ये आता आपण पाव लिंबू पिळून घेऊ. आता हे बॅटर आपण व्यवस्थित छान असं मिक्स करून घेऊ. इथे आपलं अळू वड्यासाठी लागणारं बॅटर बनवून तयार आहे. आता इथे मी अळूची पाने स्वच्छ धुवून घेतली आहेत. आता या ठिकाणी अळूच्या पानांचे देठ अशा पद्धतीने काढून घ्या, जेणेकरून अळू वडे फोल्ड करताना व्यवस्थित फोल्ड करता येईल, ते कुठेही तुटणार नाही. आता या ठिकाणी अळूच्या प्रत्येक पानाला अशा प्रकारे हे जे जाडसर घट्टसर आपण बेसनचं बॅटर बनवून घेतलं होतं ते असे लावून घ्या. यावर आपण एक उलट पॅन ठेवूया आणि ते छान असं प्रेस करून घेऊया आणि त्याच्यावर आपण पुन्हा एकदा बेसनचं बॅटर लावून घेऊ.
आता तिन्ही पानांना बेसनचं बॅटर व्यवस्थित असं लावून झालेलं आहे। आता आपण ही पानं फोल्ड करून घेऊया। तर पहा, अशाच पद्धतीने पानं फोल्ड करून घ्या। अळू वड्यासाठी अळूची पाने व्यवस्थित गोल करून घेतली आहे। आता फास्ट गॅसवरती आपण इडलीच्या भांड्यामध्ये ही अळूची पानं आणि अळूच्या पानांचे जी फोल्ड करून घेतलेला जो अळू वडा आहे तो व्यवस्थित वाफवून घेऊयात। अशा पद्धतीने कट करून घ्या। आता या ठिकाणी आपण ही अळूवडी मंद आचेवर तळून घेऊयात। गॅसची फ्लेम स्लो ठेवा, जेणेकरून अळूवड्या करपणार नाहीत, तर आतमधून ते खरपूस भाजले जातील।
तर इथे या ठिकाणी आपले अळूवडे बनवून तयार आहे। तर तुम्हाला आजची अळूवड्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।